5 राज्यात झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपला 3 ठिकाणी मोठं यश मिळालं असून 3 राज्यामध्ये भाजपने आपली सत्ता स्थापन केली आहे। आणि याच सत्ता स्थापनेनंतर देशभरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय, तर इकडे बीडमध्ये देखील भाजप कार्यालयाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला। यावेळी फटाके फोडण्यात आले तर एकमेकांना पेढे भरवत भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। आज आपण पाहिलं असेल, या देशातील 5 राज्याच्या आज निवडणुकीचे निकाल जाहीर झाले। त्यापैकी 3 राज्यामध्ये पूर्ण बहुमताने भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी निवडून आलेलं आहे। विशेषतः पश्चिम बंगालमध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिल्यांदाच त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार या ठिकाणी सत्तेत आलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहिलं असेल, पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री माननीय अमितजी शहा यांनी त्या ठिकाणी 15 दिवस पूर्ण वेळ लक्ष देऊन या ठिकाणी हा विजय खेचून आणलेला आहे। भारतीय जनता पार्टीची सत्ता पश्चिम बंगालमध्ये येणं किती आवश्यक होतं हे तिथल्या जनतेने दाखवून दिलं। आणि या ठिकाणी जी काही बांगलादेशीची घुसखोरी होत होती, या बांगलादेशीच्या होणाऱ्या घुसखोरीला रोखण्यासाठी या ठिकाणी सत्ता परिवर्तन आवश्यक होतं। आणि येणाऱ्या काळामध्ये ही घुसखोरी रोखल्यानंतर आपल्या देशातील लोकांना त्या ठिकाणी संरक्षण आणि सुरक्षा मिळण्यासाठी हे सत्ता या ठिकाणी निश्चित काम करेल। आणि हा विजय सर्व कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व कार्यकर्त्याचा आहे, कारण लोकांमध्ये खूप मोठा आक्रोश होता। अनेक वर्षापासून त्या ठिकाणी जे काही लोकांवर अत्याचार होत होते, लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळत नव्हता, महिलांवर होणारे अत्याचार हे सगळे या ठिकाणी पाहून त्या ठिकाणी लोकांनी हा बदल घडून आणला आहे। आणि निश्चित या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि अमित शहा यांच्यावर या लोकांनी विश्वास दाखवला आहे। एवढंच या ठिकाणी आनंद, म्हणजे आम्ही या ठिकाणी आनंद व्यक्त करत आहोत। कार्यकर्त्यामध्ये प्रचंड उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे, कारण जे आपल्या भारत देशामध्ये 5 राज्यामध्ये निवडणुका झाल्या, त्याच्यापैकी 3 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं थंपिंग बहुमताने सरकार आलेलं आहे। पश्चिम बंगालमध्ये 293 पैकी 205 जागेवर भारतीय जनता पार्टी जिंकलेली आहे। पाँडेचेरीमध्ये 17 जागेवर 30 पैकी 17 जागेवर जिंकलेली आहे। आणि आसाममध्ये 126 पैकी 102 जागेवर भारतीय जनता पार्टीने विजय मिळवलेला आहे। अतिशय आनंदामध्ये वातावरण आहे। मी आपल्याला सांगल की केंद्र सरकारने नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वामध्ये जे SIR ही मतदार म्हणजे यादी पुनर्निरीक्षण हे जे करण्यात आलं, त्याच्यामध्ये अनेक बोगस मतदार जे होते दुबार तिबार नोंदलेले। आणि पश्चिम बंगालमध्ये तर रोहिंग्या मुस्लिम बाहेरचे बांगलादेशी लोकांचे नावं एका मतदारसंघामध्ये 10-10, 20-20 हजार नावं डबल नोंदलेले होते। ते SIRमुळे ते कमी झाले आणि त्याचासुद्धा फायदा भारतीय जनता पार्टीला झाला। खऱ्या अर्थाने हा पश्चिम बंगालमधला विजय हा देशभक्तांचा विजय आहे, कारण परदेशातील लोकांना हाताखाली धरून ममता दीदीने आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने त्या विजय होत होत्या आणि त्यांना खऱ्या अर्थाने आता चपराक बसलेली आहे। दीदींची दीदीगिरी आणि दादागिरी खऱ्या अर्थाने देशभक्तांनी संपुष्टात आणली। त्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय।